वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक महिम्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवणकृशानं ज्ञानीनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि। नये वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा एका साधकाला विधिमुखाने काही गोष्टी स्वीकारायला सांगणारा आणि निषेधाने काही गोष्टी टाळायला सांगणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलाय। विठ्ठल विठ्ठल सद्गुरु श्री स्वामी गगनगिरी महाराजांचा हा अत्यंत देखणा उत्सव आहे आणि या उत्सवाने या वर्षी जरा गगनचुंबीच भरारी घेतलेली दिसते। उत्सव ही गगनगिरी महाराजांचा आहे आणि भरारी फार मोठी आहे, खूप मोठं भाग्य आहे। अकोले तालुका संगमनेर तालुक्याच्या रोड लगतच या दोन्ही तालुक्यांकरता या जिल्ह्याकरता खूप मोठी उपलब्धी संपूर्ण भक्त परिवाराच्या मतीने त्यांच्या हाताला मिळाली। मी मनापासून सगळ्या गगनगिरी महाराजांच्या स्वामीजींच्या भक्त परिवाराच्या चरणी मनापासून वंदन करतो, तुम्हाला सगळ्यांना प्रणिपात करतो। चांगला पर्व काळ आहे, तसा हा त्रैवार्षिक उत्सव आहे आणि यंदाचं हे या उत्सवाचं 8वं पर्व आहे आणि 8वं पर्व आपल्या सगळ्या संगमनेरकरांच्या या गुंजाळवाडी परिसराच्या पवित्र अशा पदरामध्ये महाराजांचा हा प्रसादाचा उत्सव मिळालेला आहे आणि या उत्सवामध्ये सेवा करण्याचं मला मिळालेले हे सद्भाग्य आहे। या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय संजय महाराज देशमुख, आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय माननीय दिलीपरावजी शिंदे साहेब, माननीय श्री आबासाहेबजी भाऊ थोरात आणि संपूर्ण स्वामी गंगागिरी महाराजांचा भक्त परिवार। या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक, ज्यांच्या आग्रहामुळं ज्यांच्या प्रेमामुळं मला इथं सेवेला उपस्थित राहता आलं, ते राष्ट्रीय धर्माचार्य, महाराष्ट्राचं कीर्तन परंपरेचं खूप मोठं वैभव श्रद्धेय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांनी संपर्क साधला आणि आग्रह करून ही सेवा माझ्या पदरात घातली। माझं खूप मोठं भाग्य आहे, स्वामींची सेवा करण्याचं हे सद्भाग्य आहे। सातत्यानं आदरणीय संगीत अलंकार महाराष्ट्राचं भजन वैभव आमच्या इंदोरीकर महाराजांच्या समवेत संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी ढवळून काढला, भजनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी प्रवास केला, अशा आदरणीय श्री किरणजी महाराज शेटे महाराजांचा आग्रह होता की आपण या सेवेला आलं पाहिजे। त्यांच्या आग्रहामुळं आणि तुम्हा सगळ्या भक्त परिवाराच्या प्रेमामुळं ही सेवा मी स्वीकारली आणि मला येता आलं। आपणा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो। महाराष्ट्राचं भजन वैभव संगीत अलंकार श्रद्धेय रविदासजी आबा जगदाळे गुरुजी, या कार्यक्रमाचा श्री गणेशास त्यांच्याकडून झाला। कीर्तनाची आरंभाची सेवा त्यांच्याकडे होती। ज्यांनी गोड चाल गायली ते महाराष्ट्राचं भजन वैभव श्रद्धेय माझे बंधू ओंकारजी महाराज जगताप, डाव्या हाताला आदरणीय संगीत अलंकार प्रवीणजी महाराज पांडे, आदरणीय श्री शिवराज महाराज, माझे मित्र, या परिसराचं वैभव श्रद्धेय श्री आमचे देशमुख महाराजही कार्यक्रमाला उपस्थित आहे। मी दीपक महाराजांचे चरणी प्रणाम करतो। गोड हार्मोनियम वादक आहेत, सरांनाही वंदन आहे। मृदंग साथीला महाराष्ट्राचं मृदंग वैभव आपल्या परिसरात शेकडो विद्यार्थी ज्यांनी आपल्या गुरु